मी सन्मान करण्याची विनंती करतोय। इस बार देखेंगे तो अच्छी कोशिश कर जरूर किया है, सिंगल लेने का मौका मिलता हुआ डिक्लेयर एरिया में गेंद ट्रैवल हो चुकी है और इसी के साथ साथ एक रन का मुनाफा होता हुआ इस ओवर के बाद मैन ऑफ द मैच और जो मंच पर मेहमान है इनका सम्मान भी किया जाएगा। पहला ओवर है 4 ओवर का या 5 ओवर का मुकाबला है। अंतिम जी ये 4 ओवर का मुकाबला है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए अभिजीत है। इस बार यहां पर खड़े खड़े खेलने की कोशिश, गैप ढूंढने में कामयाब होते हुए सीधी गेंद यहां पर आउटफील्ड से दंड करती हुई यहां पर बाहर जाती हुई ये चौवा आता हुआ इस ओवर का और इस इनिंग का और इस मैच का ये पहला चौवा है। इस बार यहां पर लेडी एज बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और विकेट गिरता हुआ जरूर यहां पर। और देखेंगे ना तो पिछले गेंद पर एक चौवा आया था और इसके बाद इन्होंने ये ब्रेक थ्रू दिया है। तू शेर है तो मैं सौवा शेर हूं। बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ यहां पर ये दोनों टीमें आपस में जूझती हुई। नक्कीच या स्पर्धेला मोलाचं सहकार्य करणारे आमचे अरुणजी संसारे पालपेणे यांचे इथं आगमन झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल। तसे बंड्याजी कोलगे हे इथं उपस्थित आहेत, तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद अमित सर। बैट्समैन नेम प्लीज। भूषण यहां पर बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए, भूषण पोद्दार। अभी ये देखेंगे इस बार ये देखेंगे ना तो इन्होंने अपने दोनों आंखें बंद कर दी थी और इसके बाद बल्ला घुमाने की कोशिश करते हुए अब देखेंगे ना तो बल्ला और गेंद के बीच पवित्र रिश्ता होने की जरूरत थी, लेकिन इस बार ये ओवर खत्म होता हुआ कुल मिलाकर रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। या मंचावरती उपस्थित असणारे माननीय सलीलजी गुहागरकर यांचा सन्मान करतील मुरलीधर शिरगावकर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा। त्यानंतर अरविंद संसारे यांना विनंती करतोय आपण फाईक भाई हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करावा। बॉलरने प्लीज अभिषेक आहे का अक्षय शशांक भूषणसाठी प्राइज ऑन झाले। भूषणच्या प्रत्येक षटकाराला आबा कोलगे याच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइज ऑन झाले। वैश्यवाणी प्रीमियर लीग मधला आपण या क्रिकेटच्या सामन्यातील हा सामना पाहतोय, ही झुंज पाहतोय, काका विरुद्ध पुतणे अशा प्रकारची लढत आपण या मैदानात बघतोय। शशांक आणि आर्यन ही जोडी आपण मैदानात पाहतोय, एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपण बघतोय, परंतु या समाजाने ही स्पर्धा आयोजित करून एक चांगलं रोपटं लावलेलं आपण बघतोय। टॉसचा बॉस ठरला तो संघ होता श्री स्वामी समर्थ 11। आता मात्र पुढे सरसावतो यष्टीरक्षक चोख कामगिरी बजावतोय। तुम्हाला माहित आहे की आपल्या आयुष्यामध्ये धोका कोणाचा असतो तर सर्वात जवळ असणाऱ्या व्यक्तीचा। क्रिकेट मधला सर्वात जवळचा क्षेत्ररक्षक कोणतर तो यष्टीरक्षक। या यष्टीरक्षकाकडून चोख कामगिरी बजावली गेली आहे। या अंश आपण व्यासपीठावरती यायचंय। पालपेणे किंग या संघाचा अंश हा बरोबर व्यासपीठाजवळ येईल, स्टेज जवळ येईल। बैट्समैन नेम प्लीज। बैट्समैन नेम श्रेयस शिरगावकर, नवीन फलंदाज मैदानात येतोय। यश शिरगावकर मैदानात येतोय। श्रेयस शिरगावकर मैदानात येताना आपण बघतोय। एक चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये कारण पंच मात्र या ठिकाणी आपला उजवा हात बाहेर करतात आणि हवेत हात देखील फिरवतात। नो आणि त्यानंतर फ्री हिटची संधी आहे। उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट
श्रेयस करिता हा चेंडू असणार आहे. श्रेयस पाहूया, डावखुरा फलंदाज आहे, समोर मात्र शशांक ही गोलंदाजी करतोय. मजबूत बांधा आहे गोलंदाजाचा, तोच मजबूत बांध्याचा गोलंदाज 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन ही गोलंदाजी करतोय. ओम संसारे आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. ओहो, इथे मात्र पहा, एक निश्चितच हा चेंडू थोडासा फसवा चेंडू होता. श्रेयसला मात्र या ठिकाणी तो चकून थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. पुन्हा एकदा हे दुसरे षटक चालू असताना मात्र धावसंख्या मंदावलेली पाहतोय. अर्थातच चांगला फटका आहे, चेंडू निश्चितच सीमा पार होणार यात काही शंका नाही आहे. दण 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 करत चेंडू सीमा पार झालाय. एक जबरदस्त सणसणीत खणखणीत दणदणीत अशा प्रकारचा वैश्यवाणी प्रीमियर लीग मधला एक चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने जलद गतीने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. एकूण धावसंख्या होते ती 14. 2 षटकांचा आपण या ठिकाणी खेळ पाहतोय. 2 षटकांमध्ये 14 धावा कुठल्या आहेत पाहूया. पुढच्या षटकात काय घडतंय, काय बिघडतंय, कशा पद्धतीने धावसंख्या या ठिकाणी रचली जाणार. मी या आधीचा 12 वर्षाखालील मुलांचा सामना झाला. या सामन्यामध्ये विजयी ठरलेल्या पालपेण किंग्ज संघाचा विजयाचा शिल्पकार ठरतोय त्या ओमला आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. हे पारितोषिक वितरित करण्याची मी विनंती करणार आहे उमेश मोरे आणि संपूर्ण परिवार, त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व मित्र यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करावं. कॅमेरामन इधर फोकस करू. कॅमेरामन 14 धावा. खर तर सिंधुदुर्ग, वेंगुर्ला अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्व आमचे अतिथी हे पारितोषिक ओमला वितरित करताना माननीय संतोषजी जांभळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए विक्रांत है और सामने देखेंगे, ये देखेंगे आगे जरूर आए थे, बल्ला जरूर घुमाया है, एक रन लेने का जरूर मौका मिलता हुआ और इसी एक के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या 15 रन है. अभी भी देखेंगे ना तो ये तीसरा ओवर जारी है. बड़े बड़े मेहमान भी यहाँ पर इस मैच का आनंद लेते हुए, स्पेशल सिंधुदुर्ग जिले के ये सारे मेहमान हैं और इस समाज के सारे ये हमारे, ये देखेंगे हवा में गेंद है, आसान नहीं है लेकिन इस बार कोशिश तो की थी. एक रन पूरा किया है, दूसरी की मांग है और दूसरा रन भी आसानी से पूरा करते हुए 2 रनों के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या 17 रन. ये तीसरा ओवर जारी है और तीसरी ओवर की कहानी अब श्रेयस बदलने की कोशिश करते हुए या ठिकाणी माननीय संतोषजी जांभळे यांचं स्वागत केलं जातंय. अंतिमजी संसारे यांच्या शुभ हस्ते जरूर मैदान के अंदर देखेंगे तो ये बिंदी गेंद आती हुई और बिंदी के साथ साथ देखेंगे तो यहां पर गेंदबाज का हौसला बढ़ता हुआ. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज विक्रांत है. पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र आक्रमण केले गेले. आक्रमणानंतर निश्चितपणे दुहेरी धाव त्याच्या खात्यात प्राप्त होणार यात काही शंका नाहीये, कारण तितक्यात चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय आणि क्षेत्ररक्षणानंतर मात्र धावसंख्या वाढताना आपण बघतोय. एकूण धावसंख्या होती ती म्हणजेच 20 धावा. पुन्हा एकदा या चेंडूवरती पाहूया कशा पद्धतीने तो फलंदाजी करतो ते. मात्र पंचांकडून नोचा इशारा येतोय. नो नंतर हवेत देखील हात फिरतोय, याचाच अर्थ या ठिकाणी फ्री हिट चेंडू असणार आहे आणि फ्री हिटचा पाहूया कशा पद्धतीने तो फायदा घेत होते. श्रेयसला मात्र चेंडू समजत नाहीये. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू पहा खेळपट्टीवरती पडलाय, थेट यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये हाच विक्रांत यशस्वी ठरतोय. दरम्यान पाहूया
मला वाटते थोडासा व्यत्यय येतोय. व्यत्ययानंतर पाहूया काय परिवर्तन केलं जातं ते. बदल या ठिकाणी निश्चितपणे घडणार आहे. नवा फलंदाज मैदानात येतोय. षटक देखील या ठिकाणी संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. नक्कीच भूषणसाठी एक प्राइज ऑन झालं होतं. जर त्यांनी षटकार मारला असता तर प्रेम आंधळा असतं असं काहीतरी विशेष बक्षीस होतं. भूषण हा मौका भूषणचा निघालेला आहे. नक्कीच या विपुलच्या स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते. अमित सर आणि साईराज काल आपण एक मॅच घेतली होती संसारे 11 संसारी भावकी आणि शिरगावकर भावकी. पण बाकीचे भावके आहेत ना गांधी खातू हॅलो त्या सगळ्या रागवलेत. शिरगावकर कसे जिंकतील आम्ही आहोत ना आम्ही त्यांना हरवणार. त्यामुळे त्यांना परत हरवण्यासाठी इतर भावके सगळे एकत्र येणार आहेत आणि अशी एक मॅच आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळणार आहोत. नक्कीच या सगळ्या पर्वणी असणार आहेत. दरम्यान 4थ्या षटकाचा खेळ चालू होते. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 23 धावा. बॅट्समन नेम प्लीज. वैभव. नॉन स्ट्राइक एंडला सचिन. तीन षटकांचा हॅलो हॅलो साऊंड ऑपरेटर विनंती असेल आपण या ठिकाणी या. हॅलो गोलंदाजी मार्कवर बॉलर मंदार याला आपण पाहतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावरती चेंडू आदळतोय. चांगली गोलंदाजी मंदार याच्या माध्यमातून आपण पाहताय. स्ट्राइक एंडला फलंदाज वैभव स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 23. पुन्हा एकदा फटका फसलाय. या ठिकाणी लॉंग ऑन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण केली जाते. अभिजित चेंडू खाली येतोय आणि एका धावेवरच समाधान. 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना चालू षटकातील अंतिम चेंडू फक्त आणि फक्त 24 धावसंख्या आपण पाहतोय. यानंतर कोण आहे? यानंतर होणारा सामना कोकण फायटर्स विरुद्ध वाघजाई देवी 11. तरी दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकी कक्षाकडे यायचं आहे. वाघजाई देवी 11 मुंडर कर्णधार, त्याचप्रमाणे कोकण फायटर्स. अमित सर साईराज मॅचचं काय झालं? विन करायचे 24 धावा उभारलेत आतापर्यंत 24 चेंडूंवरती आणि 25 धावांचं आव्हान दिलंय. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ 11 संघाला पाहायचंय. स्वामी समर्थ 11 संघ हा किती ओव्हरमध्ये ह्या धावा चेस करून आपला स्ट्राइक रेट वाढवण्यात यश मिळवतोय. सामना जो चाललाय हे दोन्ही संघ कालच्या दिवसामध्ये एकही मॅच जिंकले नाहीत. 2026 मध्ये पहिला विजयाची त्यांना गरज आहे. निदान आम्ही एक मॅच तरी जिंकलो असं सांगायला. पाहूया संतोष संसारे की कुंदन परिवार थरवळे परिवार. पाहूया. जिंकण हॅलो हॅलो साईराज
एक थोडंसं चालेल. एक थोडीशी तुला न्यूज देतोय मी. ह्याच्यानंतरची जी मॅच आहे ना, हॅलो हॅलो, ह्याच्यानंतरची मॅच आहे कोकण फायटर्स आणि वाघजाई देवी मुंडर, अर्थात अ गटातली मॅच आहे. ही मॅच अशी मॅच आहे, जर कोकण फायटर्स जिंकलं तर आरामात वरती जात आहे, आणि मात्र सुखकर्ता पालफेणे वाघजाई यांच्यामध्ये जर सुरू असेल, पण वाघजाई जे जिंकले तर सुखकर्ता पालफेणे बाहेर पडेल आणि वाघजाई पुढे जाईल. असं एक रंगत संगत ह्या अ गटामध्ये आहे. नक्कीच अ गटामधील ही पुढची सामना, हा पुढचा सामना जो होणार आहे वाघजाई देवी 11 विरुद्ध कोण आहे ते हे दे ना, हे दे माझ्याकडे. त्यांचं फाईल. कोकण फायटर्स विरुद्ध वाघजाई देवी 11 मुंडर. पाहायला गेलं तर वाघजाई देवी 11 मुंडर संघाला किमान 1 धावाने तरी विजय संपादन करावा लागणार आहे. कारण विजय जर संपादन केला, 1 धाव असू दे, 2 धावा असू दे, किंवा अधिक धावांनी जरी विजय संपादन केलं तरी नक्कीच क्वालिफाय होणार आहेत. परंतु स्ट्राईक रेटने जर क्वालिफाय झाले तर गटातील अव्वल स्थान नक्कीच पक्क करण्यात त्यांना यश येईल. परंतु सध्याचं ध्येय त्यांचं हे क्वालिफाय होणं असणार आहे. तर दुसऱ्या साईडला त्यांना रोखण्यासाठी या ठिकाणी नक्कीच कोकण फायटर्स संघ हा देखील तितक्या ताकदीचा पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर सुखकर्ता पालपेणे संघ हा नक्कीच सपोर्ट करणार आहे, तो म्हणजे कोकण फायटर्स संघाला. कारण वाघजाई देवी 11 मुंडर संघ जर का पराजित झाला तर नक्कीच सुखकर्ता पालपेणे संघाचे दरवाजे हे ओपन होणार आहेत क्वालिफिकेशनच्या दिशेनं. पाहायचं आहे तत्पूर्वी आपण चालू असलेला सामना मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपया व्यवस्था करा. तसेच सचिनजी संसारे गोलंदाजी आहेत, तर त्यांनी विकेट काढली तर प्रत्येक विकेटसाठी गणेश संसारे याच्याकडून 500 रुपयाचं प्राइज ऑन झालंय प्रत्येक विकेटसाठी. फटका फसलाय, पाहायचा या ठिकाणी झेल होतोय का. चेंडू नो मॅन्स लँड, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फलंदाज नेम सांगायचं. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला स्ट्राईक अभिजित कोण आहे? ओमकार. स्ट्राईकला ओमकार, नॉन स्ट्राईकला देवळेकर, बॉलर नेम सचिन. तसेच सन्माननीय श्री प्रशांतजी शिरवाकर यांचं इथं आगमन झाले. ग्वागर तालुका वैश्य समाज सन्माननीय प्रशांतजी शिरवाकर यांचं इथं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. कालच्या आधी सन्माननीय प्रशांतजी शिरवाकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कालच्या दिवसामध्ये आपली अनुपस्थिती ती आम्हाला प्रखरतेने जाणवली, परंतु काही कारणच होतं तुमचं, त्यामुळे तुम्ही उपस्थित झाला नाहीत. आजच्या या दिवसाला तुमचं हार्दिक स्वागत. साईराज. धन्यवाद अंतिमजी. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाही. पाहायचं धावपत पकडलं जाईल का. कॅमेरामॅन सन्माननीय प्रशांतजी शिरगावकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दीपकजी दळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मेन कॅमेरा आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठाच्या दिशेने फोकस करायचा आहे. सन्माननीय शिरगावकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. तदनंतर अवांतर चेंडूचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून केला जाईल. अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय 6. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 7 अशी धावसंख्या. हो हो, सुरेख फटका आहे, परंतु पाहायचं आहे तितकं एलिव्हेशन या फटक्यामध्ये थोडंसं पाहायला मिळालं नाहीये. झेल सुद्धा सुटलाय. धावबाद होण्याची संधी मिळत नसते तर ती संधी निर्माण करावी लागते. या ठिकाणी गोलंदाजाने संधी निर्माण केली, झेल सुटला आणि तदनंतर मात्र धावबाद पकडण्यात यश आलंय. पहिला गडी या ठिकाणी बाद होईल तो म्हणजे श्री गजानन लेजंड संघाचा ओमकारला माघारी परतावं लागतंय. तिची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विक्रांत देवळेकर यांना आपण पाहणार. नॉनस्ट्राईक एंडला कालच्या सत्रात अनुपस्थिती होती, परंतु आजच्या सत्रात सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहायचंय खेळाच्या माध्यमातून कशा प्रकारे आता मात्र त्यांचा खेळ पाहायला मिळणार आहे. हो हो, फलंदाज बाद.
वाघजाई सागर शिरगावकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सागर शिरगावकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. विक्रांत देवळेकर काल कामानिमित्त थोडेसे बाहेर होते, परंतु आज आपल्या संघासाठी प्रमुख उपस्थिती त्यांची पाहायला मिळते. साईराज काल जो लहान मुलगा होता अंडर 12 मधला विहान देवळेकर, त्याचे वडील योगेश देवळेकर आज फलंदाजी करतायत. त्यांची बॅटिंग आणि विहानची बॅटिंग म्हणजे जे काही बॅट काढतायत त्याच्यामध्ये साधर्म्य किती आहे बघ. येस, पाहायला नक्कीच आवडेल. पाहायचं आहे कालच्या सत्रात विहानची बॅटिंग, एक ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळाले. पाहायचं आज वडिलांची त्याच प्रकारे फलंदाजी होते का. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, अवांतर चेंडू. आर्यन वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने हे दुसरे षटक हाताळण्यासाठी श्री गजानन लिजंड संघ आतापर्यंत फक्त 24 धावा उभारल्यात. 25 धावांचं आव्हान पाहायचंय श्री स्वामी समर्थ 11 संघ किती षटकांमध्ये हे आव्हान पूर्ण करण्यात यश मिळवतोय. आर्यनच्या प्रत्येक विकेटसाठी गणेश संसारेकडून 500 रुपयाचं प्राइज ऑन झालंय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आर्यन याच्या माध्यमातून. अवांतर एक धाव जोडली जाईल आणि तदनंतर एक धाव सुरक्षित पूर्ण दुसऱ्या धावेचा विचार केला जातोय, परंतु या ठिकाणी नकार दिला गेलाय. विक्रांत यांच्या माध्यमातून एकच धाव. येस, वाईट +1 एकूण 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय 12-17 चेंडू आणि 13 धावेची गरज. 17-13 असं समीकरण असताना 17वा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. थोडासा खतरा टळलेला पाहायला मिळतोय. अजूनही 16 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चला कोकण फायटर्स कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेतला जाईल. कोकण फायटर्स विरुद्ध वाघजाई देवी 11 मुंढर. गुहागर तालुका व शिवाणी समाज यांचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी शिरगावकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल घेतोय. एक साइडला वाघजाई देवी 11 मुंडर संघाचा कर्णधार सागर, तर दुसऱ्या साइडला कोकण फायटर्स संघ यश, दोन्ही कर्णधार यांच्या मध्ये हा नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. परत पाहायचंय नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल. टॉस का बॉस हा कोणता संघ ठरतोय. वाघजाई देवी 11 आपण लगेच या ठिकाणी निर्णय सांगा. मुंडर संघ कोणता निर्णय आपल्या माध्यमातून घेतला जाणार. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय कोकण फायटर्स संघाला. कालच्या सत्रात कोकण फायटर्स संघ एक दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय 15-13 चेंडू आणि 10 धावांची गरज. एखादा निर्धाव चेंडू पाहायचाय. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने धावबाद होण्याची संधी. पाहायचंय पंचांचा निर्णय अजूनही आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि फलंदाज बाद. विक्रांतीची खेळी बरबाद. फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का 16 या धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू आणि 9 धावेची गरज. नक्कीच एक छोटा खेळाडू मैदान दिसतोय संस्कार संसारे, जो आतापर्यंत अंडर 12 मध्ये खेळत होता. तो आता मोठ्यांच्या संघामध्ये फलंदाजी आलाय. तो संस्कार नॉन स्ट्राईकला असेल. साईराज माफ करा, 10 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाजी मार्कवर ऋतिक
पहिला चेंडू अवांतर चेंडू फेकला जातोय. अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाते. गणेश संसारे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक ऑन होतोय. संस्कारसाठी प्रत्येक रनसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. सुरेख कट केलाय चेंडू पाहायचाय. बॅकफूट पॉइंटला डीपला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू चाललाय सीमारेखेच्या दिशेनं. सीमारेखा पार येतोय चौकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. फलंदाज योगेश यांच्या माध्यमातून. आणि आशीर्वाद रिटायर्ड हर्ड विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज आशीर्वाद. प्रत्येक रनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गणेश संसारे यांच्या माध्यमातून. आशीर्वादच्या प्रत्येक धावेसाठी गणेश संसार याच्याकडून 200 रुपयाचं प्राइज झालं प्रत्येक धावेसाठी. पण ते ऋतिक शक्य करून देणार नाही. ऋतिक म्हणणार मी वाईटच टाकणार, तुझे पैसे मी वाचवणार आहे. दोन धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. जिंकण्यासाठी आणि अशा प्रकारे धावसंख्या किती झाली. मोठ्यांच्या टीम मधली पहिली धाव घेण्यासाठी तयार आहे संस्कार. पाहूया पहिली एका धाव धावेची घेऊन. गरज पाहायचंय. हो हो स्कूप खेळण्याचा प्रयत्न. काय कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चला यानंतरचे दोन संघ आपण तयार राहायचंय. वागजाई देवी 11 मुंडर आपली प्लेइंग 11 आपण तयार ठेवायची. त्याचप्रमाणे कोकण फायटर्स आपली सलामीची जोडी आपण तयार ठेवायची. एका धावेची गरज आहे. चला गोलंदाज आपण लवकर मैदानाच्या दिशेने यायचंय. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला गोलंदाज आपण थोडी चपळाई करायची आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. और द विकेटने मारा या ठिकाणी केला जातोय. आशीर्वादने जर चौकार मारला तर माझ्याकडनं 1001 रुपये. आशीर्वादच्या चौकीसाठी माझ्याकडनं 1000. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गेला की 500. चला हो सुरेख चेंडू 1001